नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर, बघा त्यातला लेसन सिंपल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन. बघा त्यातला एक सिंपल सा आपला टाइप आहे टेम्परेचर स्ट्रेसेस अँड स्ट्रेन इन युनिफॉर्म बार. बघा फॉर्म्युलांमध्ये टेम्परेचर डिफॉर्मेशन म्हणजे चेंज इन लेंथ एक्सपान्शन जर होत असेल तर अशा वेळेस बघा फॉर्म्युला अल्फा इंटू टी इंटू एल. एल म्हणजे ती लेंथ कशाची, बारची. तर पुढे बघा टेम्परेचर स्ट्रेन म्हणजे स्मॉल ई, तर आपण स्मॉल युनिट डिनोट करतो स्ट्रेन साठी चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ. तर इथे लक्षात घ्या चेंज इन लेंथ मध्ये बघा अल्फा इंटू टी इंटू एल हा फॉर्म्युला आपण अप्लाय केला. खाली बघा एल 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 विल गेट कॅन्सल अल्फा इंटू टी. पुढे बघा टेम्परेचर स्ट्रेस म्हणजे सिग्मा इज इक्वल टू अल्फा इंटू टी इंटू ई म्हणजे यंग मॉड्युलस. बघा त्यातला असा एक सिंपल सा एक आपल्याकडे एक्झाम्पल आहे. बघा अ रॉड इज 2 मीटर लॉन्ग ॲट 10 डिग्री सेल्सिअस आहे. बघा इथे आपल्याकडे एक लेंथ दिलेली आहे ती आहे 2 मीटर. 2 मीटर म्हणजे 2000 मिलीमीटर. बघा पुढे ॲट 10 डिग्री सेल्सिअस आहे म्हणजे हा आहे आपल्याकडे T1 10 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर पुढे बघा फाइंड द एक्सपान्शन ऑफ रॉड when the temperature is raised. जर टेम्परेचर वाढतंय तर अशा वेळेस आपल्याला एक्सपान्शन ऑफ रॉड काढायचा आहे म्हणजेच डेल्टा एल आपल्याला काढून द्यायचा आहे आणि त्याचा स्ट्रेस काढायचा आहे. बघा इथं टेम्परेचर T2 हा आहे आपल्याकडे 80 डिग्री. T2 इज इक्वल टू 80 डिग्री सेल्सिअस. इफ दिस एक्सपान्शन इज प्रिव्हेंटेड फाइंड द स्ट्रेस इन द मटेरियल. टेक E इज इक्वल टू बघा यंग मॉड्युलस 1 into 10 raised to 5 न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर आणि अल्फाची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 0.000012 पर डिग्री सेल्सिअस. तर बघा तर आपण टेम्परेचर डिफॉर्मेशन म्हणजे एक्सपान्शन आपल्याला काढायचं आहे. तर फॉर्म्युल्यामध्ये बघा अल्फा इंटू टी इंटू एल. तर बघा आपण हा एक टी काढून घेऊ. T is equal to T2 minus T1. बघा T2 ची व्हॅल्यू 80 डिग्री मायनस T1 हा 10 डिग्री सेल्सिअस म्हणजे 80 मायनस 10 म्हणजे हा आपल्याकडे झाला 70 डिग्री सेल्सिअस. आलं लक्षात. बघा पुढे टेम्परेचर डिफॉर्मेशन म्हणजे डेल्टा एल म्हणजे चेंज इन लेंथ इज इक्वल टू अल्फा इंटू टी इंटू एल. बघा अल्फाची व्हॅल्यू 0.000012 इंटू टी ची व्हॅल्यू बघा 70 इंटू एल मध्ये बघा 2000. बघा 0.1234 4 टाइम 0 12 इंटू 70 इंटू 2000 म्हणजे बघा याचा आन्सर डेल्टा एल इज इक्वल टू 1.68 मिलीमीटर. बघा अशा पद्धतीने आपण चेंज इन लेंथ फाइंड आउट केलं. आपल्याला स्ट्रेस तुम्हाला काढायचा आहे. लक्षात घ्या टेम्परेचर स्ट्रेसचा फॉर्म्युला अल्फा इज इक्वल टू स्ट्रेस इज इक्वल टू अल्फा इंटू टी इंटू ई. बघा अल्फाची व्हॅल्यू 0.000012 इंटू बघा टी 70 इंटू कॅपिटल ई बघा यंग मॉड्युलस 1 इंटू 10 रेज टू 5. बघा त्याचं कॅल्क्युलेशन 0.4 टाइम 0 12 तर इंटू 70 इंटू 1 इंटू 10 रेज टू 5. बघा अशा पद्धतीने आपल्याकडे जो स्ट्रेस जो आलेला आहे तो आहे 84 न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर. बघा अशा पद्धतीने आपण चेंज इन लेंथ आणि त्याचा स्ट्रेस हा आपण इथं फाइंड आउट केला. नेक्स्ट एक्झाम्पल अ स्क्वेअर रॉड 10 मिलीमीटर बाय 10 मिलीमीटर. बघा म्हणजे आपल्याला एरिया दिलेला आहे. आपण एरिया ऑफ स्क्वेअर बघा 10 इंटू 10 म्हणजेच 100 मिलीमीटर स्क्वेअर. त्यानंतर बघा तुम्हाला लेंथ दिलेली आहे ती आहे 1000 मिलीमीटर. बघा लेंथ तुम्हाला त्या रॉडची जी काय लेंथ आहे ती आहे 1000. त्यानंतर फिक्स ऍट द बोथ एंड
डिटरमाइन द एंड रिएक्शन, तुम्हाला एंड रिएक्शन काढायची, लक्षात ठेवा. ड्यू टू द राइज इन अ टेम्परेचर ऑफ 50 डिग्री सेल्सिअस. बघा स्मॉल डी टेम्परेचर आपल्याकडे आहे 50 डिग्री सेल्सिअस. बघा तुम्हाला ई दिलेला आहे, म्हणजे यंग मॉड्युलस पण आपल्याकडे गिवन मध्ये आहे आणि अल्फा आपल्याकडे गिवन मध्ये. बघा त्यानंतर आपण बघा चेंज इन लेंथ. बघा डेल्टा एल इज इक्वल टू अल्फा इंटू टी इंटू एल. बघा अल्फाची जी काही व्हॅल्यू आहे 12 इंटू 10⁻⁻⁶ इंटू टी बघा 50 इंटू लेंथ 1000. बघा म्हणजे इथे 12 इंटू 10⁻⁻⁶ इंटू 50 इंटू 1000. बघा अशा पद्धतीने चेंज इन लेंथ आपल्याकडे जी आलेली आहे ती आहे 0.6 मिलीमीटर. त्यानंतर बघा टेम्परेचर स्ट्रेस आपण काढून घेऊ. टेम्परेचर स्ट्रेस म्हणजे अल्फा इंटू टी इंटू ई म्हणजे यंग मॉड्युलस. बघा अल्फाची व्हॅल्यू 12 इंटू 10⁻⁻⁶ इंटू टी ची व्हॅल्यू 50 इंटू ई बघा 2 इंटू 10⁵. 2 इंटू 10⁵ इज इक्वल टू, तर यांचं कॅल्क्युलेशन 12 इंटू 10⁻⁻⁶ इंटू 50 इंटू 2 इंटू 10⁵. म्हणजे स्ट्रेस जो आहे तो आहे 120 न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर. पण आपल्याला इथे लक्षात घ्या, आपल्याला फाइंड आउट करायला लावलं आहे एंड रिएक्शन. बघा इथं एंड रिएक्शन कशी फाइंड आउट करायची, स्ट्रेस इंटू एरिया. स्ट्रेस बघा 120 इंटू एरिया बघा आपल्याकडे आहे 100 म्हणजे हा 1 2 आणि वरती हे 30. बघा अशा पद्धतीने आपण 12,000 ही एंड रिएक्शन इथे आपण फाइंड आउट केली.